श्री स्वामी समर्थ. प्रिय श्रोते हो, आपला स्वामी अक्कलकोटी यूट्यूब वाहिनीमध्ये स्वागत आहे आणि आपण पाहत आहात धर्म, अध्यात्म आणि भक्ती पॉडकास्ट. आजच्या भाग 5 मध्ये आपण अध्यात्म म्हणजे आत्म्याचे अधिष्ठान या विषयावर चर्चा करणार आहोत. तर चला सुरू करूया आजचा कार्यक्रम. मित्रांनो, अध्यात्म हा शब्द आज अनेक ठिकाणी वापरला जातो. कोणी तो ध्यान, योग, जप, यज्ञ, दान या विधींशी जोडतो, कोणी तो फक्त संन्यासाशी, तर कोणी तो केवळ काही तत्वज्ञानाशी. पण संतांच्या, ऋषींच्या दृष्टीने अध्यात्म हा यापेक्षा खूपच खोल आणि जीवनाला दिशा देणारा प्रवाह आहे. अध्यात्म म्हणजे आत्म्याचे अधिष्ठान, आत्म्याचा शोध, आत्म्याशी जोडलेली ओळख. बाह्य जगात आपण जे काही करतो, व्यवसाय, नाते, उपभोग, ज्ञानसंपादन, हे सगळे शरीर, मन, बुद्धी या स्तरांवर आहे. पण मी कोण हा जो प्रश्न आहे, त्या मीच्या गाभ्याशी जाणे, त्या आत्मस्वरूपाशी एकरूप होणे, हाच अध्यात्माचा खरा अर्थ. अध्यात्म म्हणजे केवळ अंधश्रद्धा, विधी वा कर्मकांड नव्हे, तो एक जिवंत अनुभव आहे. संत तुकाराम म्हणतात, पुस्तकाचा अभ्यास नव्हे, अंतरीचा स्वच्छ भाव हाच खरा साधना. आपले विचार, वर्तन, भावना, स्वभाव या सर्वांचे शुद्धीकरण करून आत्म्यातील प्रकाश प्रकट करणे म्हणजे अध्यात्म. हे कोणाच्या स्वामित्वाची नाही, हे प्रत्येकासाठी उघडी आहे. अध्यात्म आपल्याला अंतर्मुख करतो, बाह्य सुखदुःखांपलीकडे जाऊन एक स्थिर, शांत, प्रेममय अवस्थेला नेतो. जसे दीपाच्या ज्योतीकडे दृष्टी लावल्यावर सभोवतालचा अंधार विसरतो, तसेच आत्मज्ञानाच्या ज्योतीत रमल्यावर अहंकार, द्वेष, लोभ, मोह आपोआप नष्ट होतात. अध्यात्म म्हणजे परमेश्वराशी, विश्वाशी, सर्व जीवांची एकत्वाची अनुभूती. अध्यात्माची फलश्रुती केवळ वैयक्तिक मुक्ती नाही, तर करुणा, सेवा, सत्य, प्रेम, समभाव अशा गुणांनी जगण्याचा आदर्श निर्माण करणे आहे. संत ज्ञानेश्वरांनी योग, संत रामदासांनी कर्म, संत नामदेवांनी भक्ती सांगितली. मार्ग वेगवेगळे असले तरी गंतव्य एकच, आत्म्याचे परिपूर्णत्व. प्रिय मित्रांनो, अध्यात्म हा पळून जाण्याचा किंवा जग नाकारण्याचा मार्ग नव्हे, तो जगण्यातच आत्म्याचे तत्व शोधण्याची, त्याला प्रकट करण्याची प्रक्रिया आहे. बाह्य रूप बदलतील, पण आत्म्याचा प्रकाश शाश्वत आहे. तो ओळखणे, तो अनुभवणे आणि त्या अनुभवातून जगात प्रेम, सेवा, सत्य, शांतता ह्या मूल्यांनी वागणे, हाच खरा आध्यात्मिक दृष्टिकोन आहे. तर आपण आजचा हा कार्यक्रम इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या भागात एका नवीन विषयाबरोबर. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.